आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्याआधी पालकांना सावध करणारी बातमी आहे, कारण पुण्यातल्या 13 बोगस शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शहरातील 13 शाळा अनधिकृत असल्याचं जाहीर केलं आणि या पार्श्वभूमीवर आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नका असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय अत्यंत धक्कादायक खरं तर बातमी आणि आता कुठेतरी मुलांना प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू होते आणि आता त्यामध्येच या 13 बोगस शाळा समोर आलेल्या आहेत। नक्की मोठी खबरदारी जी आहे ती शिक्षण विभागाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या अनधिकृत शाळा आहेत अशा अनधिकृत शाळांची यादी म्हणजे ज्या बोगस शाळा आहेत अशी यादी जी आहे ती महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे आणि यामध्ये 13 शाळा ज्या आहेत त्या बोगस आहेत। यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ नका असं आव्हान जे आहे ते महानगरपालिका शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि यापुढील म्हणजे अडचणी ॲडमिशन घेतल्यानंतर ज्या अडचणी निर्माण होतात किंवा शाळामध्येच बंद पडते, फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो, या अडचणी होऊ नये म्हणून याची खबरदारी शाळा सुरू होण्यापूर्वीच 1 महिना अगोदरच महानगरपालिकेने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळा असतील त्याचबरोबर काही अनधिकृत शाळा असतील, पालक चांगली शाळा म्हणून ॲडमिशन घेतात आणि त्याच वेळेस पालकांची फसवणूक केली जाते आणि त्यानंतर हे सर्व पालक जे आहेत ते महानगरपालिका किंवा शिक्षण विभागाकडे तक्रार करतात की या शाळेचा कुठलीही मान्यता नाही आहे, या शाळेने फसवणूक केली। या फसवणूक टाळण्यासाठी किंवा पालकांना सावध करण्यासाठी महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या 13 शाळांची यादी जी आहे ती आज जाहीर केलेली आहे। भविष्यामध्ये पालकांची फसवणूक होणार नाही आणि पालकांना आत्ताच ज्या शाळांना मान्यता सरकारने दिलेली आहे अशा शाळांमध्ये ॲडमिशन घ्यावे असंही आवाहन जे आहे ते महानगरपालिकेने केलेलं आहे। आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर महानगरपालिका असेल किंवा शिक्षण विभाग असेल यांनी पुणे जिल्ह्यातीलही बोगस शाळांची यादी जी आहे ती जाहीर केलेली होती, मात्र एका कालांतरानंतर या शाळांवरती कारवाई होते आणि त्यानंतर पुन्हा शाळा सुरू होतात आणि आता आपण बघतो या 13 शाळा ज्या आहेत त्या बोगस शाळा असल्याचं आता प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि या शाळांची नावं देखील आपण स्क्रीनवर पाहिलेली आहेत। त्यामुळे पुण्यातल्या पालकांनो आपल्या पाल्यांचा जर कधी शाळांमध्ये प्रवेश घेत असाल तर मात्र या यादीवर जरूर नजर टाका। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच त्या शाळा आहेत ज्या बोगस शाळा आहेत। शिक्षण विभागाने पडताळणीनंतर या शाळांची नावं समोर दिलेली आहेत। न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल बिबवेवाडी एरवड्यामधील महात्मा गांधी प्रशाला, तर कोंढवा खुर्दमधलं टिम्स तक्वा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, लिगसी हाय स्कूल कोंढवा बुद्रुक, आर्यन वर्ल्ड स्कूल उंडरी, 13 बोगस शाळा समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये कोंढवा बुद्रुक मधली शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, तर उंडरी मधील तालुका हवेली मधील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल बोगस शाळा, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल कौसरबाग मधील कोंढव्यामध्ये जे आहे, तर आंबेगाव बुद्रुक मधील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल